आजची गेस्ट female cyclist from Pune, first woman from Pune to do a 10,000 meter elevation Everesting, first woman from Pune to do a 1200 kilometer BRM, and also self-supported Deccan Cliffhanger. Let's meet her. Eat before you are hungry and drink before you are thirsty. So keep this in mind. 10K कोणी अटेम्प्ट केलेलं नव्हतं आणि एव्हरेस्टिंगचा एक मेन आहे की यू आर नॉट अलाउड टू स्लीप. ओके. क्विकली काय मिळेल तर हाफ फ्राय पटकन मिळतं, त्यामुळे हाफ फ्राय खायचं, ऑमलेट खायचं नाही, भुर्जी खायची नाही. एन्जॉयमेंट इज सायकलिंग असं ते झालंय. ट्वाइस अ वीक ते बिफोर दॅट ट्रेनिंग 24 सूर्यनमस्कार हे नक्की घालतो. ओ वा. पेट्रोल पंप्स आर द बेस्ट प्लेसेस फॉर लुब्रिक्स. देयर आर पीपल हू आर आउट देयर टू हेल्प यू. सो वेलकम टू द स्पीकिंग व्हील शो. आज जी गेस्ट आहे कांचन, तिच्याशी माझी पहिली ओळख जी झाली ती माझ्या सिनियरची वाईफ अशी झाली, त्यामुळे नॅचरली रिस्पेक्ट. त्याच्यानंतर जेव्हा मी तिला सायकलिस्ट म्हणून ओळखायला लागलो तेव्हा रिस्पेक्ट अजून वाढला, कारण शी इज द फर्स्ट वुमन टू डू अ एलिव्हेशन राईड, अ एव्हरेस्टिंग राईड ऑफ 10,000 मीटर एलिव्हेशन. नंतर टूर ऑफ तमिळनाडू पण तुझी झालेली आहे, आणि सोलो सेल्फ सपोर्टेड डेक्कन क्लिफहँगर विच इज अ 643 किलोमीटर राईड ती पण तिने केलेली आहे. त्यामुळे रिस्पेक्ट ॲक्च्युली वाढला. सिनियरची बायको आहे म्हणून म्हणत नाही आहे. सो एव्हरेस्टिंग, DC सोलो ह्याच्याबद्दल आज तिच्याबरोबर मस्त गप्पा मारायच्या आहेत. शी इज अ काउन्सिलर वर्किंग विथ अ स्कूल, आणि शी विल टेल हर स्टोरी अबाउट हर सेल्फ इन अ शॉर्ट वाईल वेन वी स्टार्ट. तर स्टार्ट करायच्या आधी अगेन जसं मी म्हटलं की यू आर वर्किंग ॲज अ काउन्सिलर इन अ स्कूल, आणि आय थिंक तू सायकोलॉजीमध्ये यू आर मास्टर्स केलेलं. सो अ बिट अबाउट युअर सेल्फ. I did my masters from Baroda in 2002, and have been working as a counselor with various schools since then. And आता I'm with New India School, working as a counselor. Okay. And a remedial tutor. Okay. So तू बेसिकली स्कूलमध्ये रेग्युलर वर्किंग आवर्स मध्ये जातेस आणि फुल टाइम एम्प्लॉईड आहेस, आणि तरी तुला सायकलिंगसाठी वेळ मिळतोय. काढते. येस. सो हे कसं स्टार्ट झालं दिस सायकलिंग पॅशन? म्हणजे लहानपणीपासून सायकलिंग करायचीस आणि मग देन इट जस्ट वेंट इन टू लॉंगर डिस्टन्सेस, का अचानक एकदा सुरू केलंस, का काय? म्हणजे हाऊ डिड इट ऑल बिगॅन? सायकलिंग आता शाळेत आय थिंक आपल्याला दुसरा काही पर्याय नव्हता, त्यामुळे तेव्हाही आवडायचंच, म्हणजे आवडीनीच बरोबर करायचे. बट आफ्टर स्कूल, आफ्टर 10th आय थिंक नाहीच केलं. करेक्ट. Then I think 2011 I started riding again. One of my friends coaxed me into going for a ride with her. आणि उल्हास जोशी, गायत्री जोशी माहिती आहे तर लाईफ सायकल, त्यांच्या बरोबर आय स्टार्टेड डुईंग. त्यांची वन्स एव्हरी 3 weeks, थर्ड संडे ऑफ एव्हरी मंथ त्यांची राईड असायची. So that is how I got into. But this ride cycling in and around Pune, leisure cycling, very leisure, fun rides. Yes, and त्यांचे बॅकअप व्हेकल पण असायच्या, त्यामुळे तो एक स्ट्रेस फ्री फॅक्टर असायचा की काही झालं किंवा दमलो तरी one can just hitchhike and come back. बरोबर. So that journey started then. Okay. आणि मग then how did you get into this endurance events? I think 2016 ला मी टूर ऑफ डेक्कन, म्हणजे पुणे गोवा थ्रू द कोस्टल, आय साइन्ड अप फॉर अगेन अ फन लीजर, करेक्ट, जी मला कम्प्लीट करता नाही आली. अच्छा. देन 2017 मनाली ले खारदुंगला साठी अगेन आय रजिस्टर्ड, विच आय कुड नॉट फिनिश. अच्छा. आणि इट इज ओके नॉट टू फिनिश असं म्हणतात. नो, बट माझ्यासाठी इट वॉजंट दॅट वे. इट हर्ट मी अ लॉट, की आपण म्हणजे आय डिड नॉट गिव्ह इन माय 100% वॉज व्हॉट आय फेल्ट. आय शुड बी मोर प्रिपेअर्ड. आणि आता अनफोर्सीन फॅक्टर्समुळे न कम्प्लीट होणं इज अ डिफरंट थिंग. पण मी माझा प्रॅक्टिस नव्हती किंवा मला ते जमलं नाही हे मला खूप कळत होतं. आणि एक टूर ऑफ तमिळनाडू म्हणून डिसेंबरमध्ये, बरोबर, अगेन लिजर 8 day राईड असते, बट त्यांचं एलिव्हेशन खूप असतं, त्यांचे क्लाइम्स तिकडे खूप असतात. यू नीड नॉट फिनिश दोज राईड्स ऑन ऑल डेज. त्यांचं पण बॅकअप असतं. आउट ऑफ द 8 days यू कॅन राईड फॉर 5 days, यू कॅन ओनली 50 kilometers एव्हरी डे. सो नो, ऍब्सोल्यूट लॉट ऑफ फन राईड्स. पण माझ्या डोक्यात असं होतं की मला टूर ऑफ तमिळनाडू करायची आणि मला ती फिनिश करायची आहे.
सो टिक ऑफ द अनफिनिश्ड बिझनेस. येस. सो म्हटलं आता जे काय वॉट एव्हर आय अंडरटेक आय मस्ट बी एबल टू फिनिश. कारण एकतर न फिनिश करण्याचं एक दुःख राहतच आणि आय ऑल्सो फील की वेन यू स्पेंड सो मच ऑफ मनी यू शुड ॲटलीस्ट गिव्ह इट युअर ऑल. म्हणजे समथिंग लाईक MLK इज नॉट व्हेरी चीप टू रिअली डू. म्हणजे परत करायला मिळेल का नाही हे माहिती नसतं. सो म्हटलं आता यापुढे आय एम नॉट गोइंग टू लिव्ह एनिथिंग अनफिनिश्ड. हा, फिनिश ते करायचं. सो दॅट इज हाऊ इट started. 2 unsuccessful tours is what actually got me into wanting to finish. म्हणजे either die or I finish असं ऍक्च्युली माझं हे ओपिनियन आहे स्वतःबद्दलचं. सो यू वेंट ऑन दॅट टूर विथ अ वेंजन्स की बस आता ही संपवायची. हो, येस, ऍब्सोल्युटली. आणि मग MLK आणि टूर ऑफ डेक्कन तू परत जाऊन कम्प्लीट केलीस की दॅट इज स्टील अनफिनिश्ड बिझनेस? नाही, MLK नाही केला. आय डिड श्रीनगर, खारदुंगला, बट आय फिनिश्ड दॅट. नाईस. हा, आणि आता टूर ऑफ डेक्कन नाही, मला आय डोंट फील द नीड टू डू दॅट अगेन. बट खारदुंगला येस, डेफिनेटली आय वॉन्टेड टू टिक दॅट. सो नाईस. सो मी मगाशी म्हटलं असं की तू मेजर इव्हेंट्स केलेस लाईक एव्हरेस्टिंग. सो एव्हरेस्टिंग बेसिकली फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टँड इज यू टेक सर्टन sections, right, and you keep climbing them till you achieve the height of Everest, which is about 8,500 meter. Yes. But you are the first woman to complete a 10,000 meter elevation. Yes. In the same format. Yes. Wow. So, please elaborate. Everesting actually माझं when I did the tour of Tamil Nadu in 2018, माझे संजय करंदीकर सर आहेत, जे who is a water polo player. I mean, he's been won an Asian Games bronze medal in water polo. So they we used to go for an exercise batch. तर तिकडे मला ते भेटले आणि मी त्यांना म्हटलं मला आय वॉन्ट टू फिनिश TOT टूर ऑफ तमिळनाडू. ते मला he doesn't like being called my coach, so I'd rather refer to him as my mentor. त्यामुळे ते फिनिश केलं ते टूर. त्याच्यानंतर आय वॉज डुईंग प्रिटी ओके इन टर्म्स ऑफ बिंग एबल टू फिनिश whatever I undertook. तर मग एव्हरेस्टिंग ड्युरिंग आय थिंक स्पेशली लॉकडाऊनच्या वेळेला एव्हरेस्टिंग रिअली पिक्ड अप. ओके. कारण सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळे इट्स मोर ऑर लेस अ सोलो इव्हेंट वेअर यु नो ऑल सेफ्टी मेजर्स आर टेकन केअर ऑफ. मग ते करायचं. आणि 10K कोणी अटेम्प्ट केलेलं नव्हतं. सर ते म्हणजे संजय सर सेड की यू माइट बी दी फर्स्ट वुमेन इफ यू वॉन्ट टू अटेम्प्ट इट. आणि किरीट कोगजे आहे तर त्यांनी ऑलरेडी फिनिश केलं होतं. तर ही सेड लेट्स गो अँड मीट हिम. आणि बघू आपण. तो दिस हॅपन्ड आय थिंक दिस हॅपन्ड ऑन अ संडे इन जॅन. तर गेलो त्याला भेटायला. त्यांनी सगळे डिटेल्स त्याचे दिले. आणि एव्हरेस्टिंगचं एक मेन आहे की यू आर नॉट अलाउड टू स्लीप. ओके. त्यामुळे आणि आय स्लीप ॲट 9:30 एव्हरी डे अँड आय कॅन नॉट गिव्ह अप ऑन 7 hours ऑफ स्लीप. ओके. त्यामुळे तो एक मेजर फॅक्टर. त्याच्यासाठी तुला वेगळं ट्रेनिंग करायला लागलं. हा, म्हणजे मला कळलंच नाही की न झोपता म्हणजे जागर राहणं वॉज आउट ऑफ क्वेश्चन फॉर मी. तर किरीट म्हटलं ते आधी बघ तूच वेदर यू कॅन कीप अवेक. नुसतं डिरेक्टली जाऊन अटेम्प्ट करण्यात काही अर्थ नाहीये. सो ही सेड के कमिंग वीकेंडला 600ची BRM होती. याच्या आधी कधी BRM केलेली नव्हती. माय लॉंगेस्ट राईड वॉज अ 200 किलोमीटर राईड पुणे नाशिक. ओके. सो म्हणला रजिस्टर कर त्याला आणि ती तुझा टार्गेट इज ओनली न झोपता ती यू हॅव टू फिनिश इट. सो मी तुला इंटरप्ट करणार आहे फॉर पीपल हू डोंट नो व्हॉट अ BRM इज. सो BRM म्हणजे लॉंग डिस्टन्स सायकलिंग इव्हेंट असतो जो सेल्फ सपोर्टेड कम्प्लीट करायचा असतो. त्याच्यात 100, 200, 400, 600 आणि 1200 केलेली परत. She is one of the few women who has completed a 1200 kilometer BRM. So त्याच्याबद्दल पण बोलू नंतर. Yes, first one from Pune. Yes. Sorry. Go on. So तो म्हणाला रजिस्टर कर आणि थर्सडे वॉज द लास्ट डे ऑफ रजिस्ट्रेशन. दिस इज ऑन अ संडे आणि आय हॅव नेव्हर डन अ BRM सेल्फ. कारण BRM प्रायमरीली आर सेल्फ सपोर्टेड राईट्स. तर कर म्हणला, करून टाक म्हणला. आणि तो इतका कॅज्युअली ते म्हणाला. आय मीन आय जस्ट थॉट इट वॉज गोइंग टू बी अन एक्स्ट्रीमली इझी थिंग टू डू. सो आय रजिस्टर्ड अँड आय डिड इट विदाउट स्लीपिंग. फिनिश्ड इट इन 36 hours. त्यामुळे मग हे तरी कळलं की आपल्याला जागा तरी नक्की जमतंय, राहता येतंय. सो एव्हरेस्टिंग आय मीन कॅन डेफिनेटली बी यु नो अ टार्गेट नेक्स्ट डे. त्यामुळे मग ते आय थिंक फेब्रुवारी एंड ऑफ फेब्रुवारी डिसाइडेड टू
डिस्टन्स सेल्फ सपोर्टेड राईड्सला जातो तेव्हा कसं आपले सायकल, सामान आणि गोष्टी मॅनेज करायच्या हे आज ह्या सायकलिस्टकडनं आपण जाणून घेणार आहोत. सो तू 600ची BRM जी केलीस, दॅट वॉज सॉर्ट ऑफ अ ट्रेनिंग राईड ऑर अ स्टेपिंग स्टोन फॉर यू टू रिअलाइज की तू हे अटेम्प्ट करू शकतेस 10,000 मीटर एलिव्हेशनचं एव्हरेस्टिंग. येस येस. सो मला बेसिकली एव्हरेस्टिंग फारसं काही माहिती नव्हतं. ओके. आय थिंक इग्नोरन्स वॉज ब्लिस. आणि नॉर्मली पीपल डू अ हाफ एव्हरेस्टिंग देन अटेम्प्ट हे. पण आय डोंट नो, मला असं संभाव वाटलं की आपल्याला जागर राहता येतं, याचा अर्थ आपल्याला 10K करता येईल. आणि थँक्स टू किरीट तो इतक्या कॅज्युअली या गोष्टी मेन्शन करतो की त्या कॅज्युअलच वाटतात, म्हणजे इझिली ते होऊ शकेल असंच वाटतं. सो वी डिसाइडेड टू डू इट ॲट लवासा, कारण संतोष सरांची टीम हॅड ऑलरेडी अटेम्प्टेड किंवा डन ऑलरेडी, त्यांनी केलेलं होतं तिकडे एव्हरेस्टिंग. त्यामुळे त्यांचं मार्किंग ऑलरेडी तिकडे सगळे केलेलं होतं. त्यांचा स्टडी इतका म्हणजे परफेक्ट हे होता की देर वॉज, म्हणजे आम्हाला काही करायचंच आहे, मार्किंग्सही ऑलरेडी आम्ही गेलो तेव्हा केलेले होते. सो वी न्यू की वी वॉन्टेड टू डेफिनेटली डू इट देअर, कारण सगळेच ऑल पॅरामीटर्स वर ऑलरेडी सेट. त्यामुळे मग तिकडे वी डिसाइडेड टू डू इट इन ॲट लवासा. सो हा कितीचा सेक्शन इनटू हाऊ मेनी टाइम्स केलास तू टू अचीव दॅट टार्गेट? 74 रिपीट्स केले. आय थिंक 156 मीटर्स each time हे होतं, but I am not very sure of the distance. पण 74 टाइम्स तू त्याच सेगमेंट अप डाऊन. दिस इज इंटरेस्टिंग. आणि मग तुला मोटिवेशन किंवा सपोर्ट, व्हॉट केप्ट यू गोइंग? म्हणजे इट वॉज ऑलमोस्ट लाईक अ पार्टी, म्हणजे लग्नाच्या वरातीसारखे लोक येऊन जाऊन भेटून जात होती. म्हणजे माय फ्रेंड्स फिनिश्ड ऑफिस, केम देअर थ्रू द नाईट, मॉर्निंग हॅव लेफ्ट फॉर वर्क अगेन. त्यामुळे अमेझिंग. हो, आय मीन सुपर्ब सपोर्ट फ्रॉम ऑल माय फ्रेंड्स. माय फॅमिली वॉज देअर. त्यामुळे असं फुल पार्टी होती. म्हणजे ते कधी सुरू झालं आणि ते कधी संपलं ऍक्च्युअली कळलं नाही. मस्त. टेक्निकली इट इज अ वन शॉट राईड विच हॅज टू complete that. सही. 74 times up and down. Amazing. अजून एक केलं असतं 75. आणि संतोष पवार सर वॉज ऑल्सो देअर. ही वॉज देअर ऑल थ्रू द. सही यार. म्हणजे संजय सर होतेच, पण ही वॉज ऑल्सो देअर ऑल थ्रू. अमेझिंग. आणि दुसरा मोठा इव्हेंट 1200, म्हणजे 600 वरनं 1200 डायरेक्ट डबल द डिस्टन्स. म्हणजे 1200 इज अ ह्यूज नंबर. इट इज. पण काय आय डोंट नो असं. सो हा रूट काय होता 1200चा? दिस वॉज पुणे, हवेरी, पुणे, कर्नाटक. अच्छा. तिकडे युटर्न अँड बॅक टू. ओके. आणि ह्याचं टाइम लिमिट काय असतं? 90 hours. 90 hours ऑफ सायकलिंग. 90 hours ऑफ सायकलिंग. सो यू डिसाइड युअर ब्रेक्स, यू डिसाइड युअर फूड स्टॉप, सगळं फक्त 90 hours मध्ये 1200 किलोमीटर्स कम्प्लीट करायचे. वाव. आणि पुण्याहून तू पहिली फिमेल आहेस टू डू दिस द 1200. जबरदस्त. आणि देन अनदर बिग इव्हेंट यू टेक्ड ऑफ इज सेल्फ सपोर्टेड डेक्कन क्लिफहँगर. दॅट इज 643 किलोमीटर. 643 किलोमीटर्स. वाव. आणि त्याच्या तुला बॅक, कारण वी हॅव क्रूड फॉर वन ऑफ द टीम्स, सो आय नो की देर इज अ क्रू इन्व्हॉल्व्ड विच सपोर्ट्स द सायकलिस्ट. सो द क्रू कार इज ऑलवेज बिहाइंड. सो द सायकलिस्ट हॅज त्यांचे सगळं सामान, म्हणजे खायचं प्यायचं सगळं, दे कॅन टेक ब्रेक्स. पण तुला काहीच सपोर्ट नव्हता. हे तू सगळं तुझं तू मॅनेज केलं. हो. अँड वी कुडंट टेक सपोर्ट फ्रॉम द सपोर्ट व्हेकल्स किंवा को रायडर्स हु वर डुईंग सपोर्टेड, क्रू सपोर्टेड आहे, त्यांच्याकडनं सपोर्ट नाही घेत. पण मग तू कसं प्लॅन केलंस आहे? म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे की 643 किलोमीटर्स इन सर्टन टाइम, यू राईड थ्रू द नाईट, सो यू हॅव टू हॅव ऑल सप्लाईज विथ यू, म्हणजे लॉट ऑफ थिंग्स विथ यू. सो काय म्हणजे इंटरेस्टिंग आहे खूपच. BRM सोलो करायचं असं ठरवलं, कारण इट्स ऑन सिमिलर लाईन्स ह्याच्यावरती आहे. सो BRMs ला मग टार्गेट्स वर व्हेरी व्हेरी अग्रेसिव्ह. म्हणजे आणि बेसिकली इट इज नॉट युअर रायडिंग टाइम, युअर ऑफ सॅडल टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आय मीन यू हॅव टू कीप दॅट ॲट द बेअर मिनिमम. म्हणजे एकदा चहा प्यायला थांबलो की आपण 20 मिनिटं न कळत घालवतो. पटकन चहा प्यायचा, तो थांबायचा नाही असं नाही, बट यु नो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी कॉन्शियस ऑफ द ब्रेक्स. त्यामुळे मी उतरले की माय टू चेक की आता किती वाजलेत, आपल्याला मोजून 5 मिनिटं आहे, तर त्या 5 मिनिटात चहा, वॉशरूम, वॉट एव्हर करून
पुढे जायचंय. अँड मोस्ट ऑफ द फूड आय यूज टू कॅरी ऑन मी. अच्छा. हा, आणि लंच डिनर नाहीच करायचं असंच हे होतं, कारण मला म्हणजे वेन आय डिड द टूर ऑफ तामिळनाडू मला दुपारी जेवण असं माझ्या डोक्यातला कन्सेप्ट होता की जेवल्याशिवाय आपण आय कॅन नॉट प्रोसीड. आता देर वॉज नो टाइम टू हॅव अ प्रॉपर मील एनिवेअर. सो देन ऑन द गोज कंटिन्युअसली खात पीत राहायचं, सो दॅट यू आर नॉट रिअली हंग्री ऑर फॅमिश्ड ॲट एनी पॉइंट इन टाइम ऑफ द डे ऑर ॲट नाईट. ओके. So the fueling was a very, very important. Fueling and hydration was correct. Very, very important. Because I remember you saying this to me once ki drink before you are thirsty and eat before you are hungry. Correct. So you keep following that. Yes. Mechanically माझा आता म्हणजे every 15 minutes काहीतरी तोंडात जातं and there are 2 sips of water. म्हणजे every 5-7 minutes I have a sip of 2 of water. म्हणजे so any endurance cyclist who is looking to do such things, छान वाक्य आहे. Eat before you are hungry and drink before you are thirsty. So keep this in mind. मग काय तू घेतेस तुझ्याबरोबर, म्हणजे काय काइंड, चॉकलेट, बिस्किट, लाडू असं काय असतं? हे घेते एनर्जी बार्स. मी नॉर्मली ड्रायफ्रूट सगळे मिक्स करून त्याचा लगदा करून छान लाडू बनवून आय नॉर्मली हॅव दॅट. ओके. आय लाईक चीज, त्यामुळे मी चीज क्यूब्स कॅरी करते, चीज सँडविचेस कॅरी करते, व्हेजिटेबल सँडविचेस कॅरी करते. आणि माय सँडविचेस विल डेफिनेटली हॅव अ क्युकंबर, काकडी, कारण ते मॉइस्ट ठेवतो तो ब्रेड. ओके. सो त्याचं ड्रायनेस नाही हे. सो माय सँडविच विल ऑलवेज हॅव अ क्युकंबर. आणि एग्स आय कॅरी, नॉर्मली ऑमलेट सँडविच इज व्हॉट आय विल कॅरी ऑन. So you have a small backpack or जर्सीच्या? नाही, जर्सीच्या खिशात मावतं आणि पुढे सॅक जी छोटीशी असते ती, लॉंग राईड असेल तर ती लागतेच. बरोबर. एनिथिंग बियॉन्ड 200-300 म्हणून त्याच्यात मोरलेस राहतं. आणि कुठे नाईट हॉल्ट असला तर मग तिकडे मी परत आय ईट समथिंग ॲट अ रोड साईड स्टॉल. कारण 24 hours किंवा बियॉन्ड से 16-17 hours तुमच्याकडे फूड नाही राहू शकत. म्हणजे चणा दाणांवरती तेवढा वेळ नाही काढता येत. त्यामुळे मग थोडंसं फार ऑफकोर्स वी डू ईट अँड ड्रिंक, पण म्हटलं तसं वेळ इज टाइम बिंग अ फॅक्टर. थोडंसं ते क्विकली काय मिळेल तर हाफ फ्राय पटकन मिळतं, त्यामुळे हाफ फ्राय खायचं, ऑमलेट खायचं नाही, भुर्जी खायची नाही, कारण इट टेक्स अ लॉंग प्रेपरेशन टाइम इज लॉंगर. त्यामुळे ह्या सगळ्या हळूहळू गोष्टी ट्रायल अँड एररनी. मस्तपणे असंही इंटरेस्टिंग इन्साइट्स आहेत. म्हणजे सकाळी काय संडे ब्रेकफास्ट तर ऑमलेट की हाफ फ्राय असं असतं, पण नाव यू स्टार्ट थिंकिंग की ओके हाफ फ्रायला कमी वेळ लागतो, ऑमलेटला जास्त वेळ लागतो. मस्त आहे. नाईस. कमिंग टू लॉंग राईड्स किंवा एन्ड्युरन्स राईड्स, तुझं असं काही स्पेसिफिक ट्रेनिंग असतं? तो नोव्हेंबरमध्ये राईड आहे, तर मग तू ट्रेनिंग तुझं कसं कधी प्लॅन करतेस, मग काय शेड्यूल असतं? सो यू बीन ट्रेनिंग विथ समबडी? म्हणजे कन्सिस्टंटली ट्रेनिंग हे वर्षभर ओके मोरलेस ठेवावंच लागतं. म्हणजे थिंग्स हॅव टू बी म्हणजे काइंड ऑफ मोरलेस. हा, म्हटलं तसं एक डिसाईड केलेलंच असतं की वर्षभर साधारणतः काहीतरी इव्हेंट. इफ देर इज अन इव्हेंट ऑफकोर्स ट्रेनिंग म्हणजे इव्हेंट स्पेसिफिक ट्रेनिंग बरोबर हे नक्की म्हणजे इट वन हॅज टू डू दॅट. आणि आता आय एम ट्रेनिंग सध्या विथ कबीर रचुरे. म्हटलं एक लेवल हायर आपल्याला जाता येतंय का नाही इज व्हॉट आय वॉन्ट टू टेस्ट. त्यामुळे ही इज इन वन ऑफ इंडियाज बेस्ट endurance athlete, having done RAM thrice, a podium at RAM. त्यामुळे so I'm training under him right now. So मस्त. Let's see where that takes me. You are always in training, म्हणजे you always are ready for event. So this आता समजा, so in addition to a cycling training, म्हणजे तुझ्या काही आउटडोर राईड्स असतील, इनडोर राईड्स असतील, मग स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल. सो हाऊ डू यू कॉम्प्लिमेंट की ऍडिशनल योगा, मेडिटेशन असं काय असतं की? आय डू वेट ट्रेनिंग ट्वाइस अ वीक. ओके. आधी जिमला जायचे, पण आता विथ माय स्कूल आणि हे सगळं ते म्हणजे मॅनेजिंग टाइम बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. ओके. आणि आय एम ट्रेन ॲट होम नाव, कारण आय एम म्हणजे मध्ये आय स्पोक टू वन ऑफ द कोचेस की मी असं हे करते, तर मला त्यांनी विचारलं की आर यू ट्रेनिंग टू बी अ सायकलिस्ट ऑर अ बॉडी बिल्डर. सो त्यांना रिअलाइज की एवढं आपल्याला करायची गरज नाही. इट इज जस्ट
म्हटलं तसं जस्ट स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस इज व्हॉट आय नीड, जे घरी. आणि आता ओव्हर द इयर्स नाव, आणि आय थिंक विथ सो मच नॉलेज किंवा सो मेनी व्हिडिओज अवेलेबल ऑन द इंटरनेट, म्हणजे इट्स व्हेरी इझी टू ट्रेन ॲट होम. सो अगदी बेसिक अबाउट हाफ एन आवर टू 40 मिनिट्सचं ट्रेनिंग असतं घरी. हो. आणि पण मी म्हणजे ट्वाइस अ वीक, ते बिफोर दॅट ट्रेनिंग 24 सूर्यनमस्कार हे नक्की घालते, म्हणजे ॲज अ वॉर्मअप. सो आय थिंक दॅट मला सूर्यनमस्कारचा समाव एक हे की हेल्प होते. येस. सो I think it is essential that you complement your cycling with all these things. Yes. So anybody looking for endurance cycling should also weight train. Weight train, strength train, yoga, a bit of yoga. Yes. आणि तुझं the psychology part, what you have trained in, does it help you in preparing for a race? किंवा is it making a difference? Oh, I think my mentor Sanjay Karandikar sir has been instrumental in getting things right in my brain. Karan I would want to share an experience ki when I first went to him TOTचं ट्रेनिंग करायला, and TOT is primarily like I said about climbs, म्हणजे खूप असतात तिकडे क्लाइम्बिंग हे. तर इनिशियली अगदी छोट्या छोट्या राईड्स हे करायचो. मग नंतर ही सेड की कुठलंही म्हणजे जेव्हा बाहेर म्हणजे आउट ऑफ पुणे राईड्स करायला लागलो किंवा हिल क्लाइम्बिंग करायला लागलो, तर त्यांची एकच अट होती की हिलचा सेगमेंट अख्खा फुल यू विल डू नॉनस्टॉप, म्हणजे एंटायर हिल यू विल डू नॉनस्टॉप. बाकी तू कितीही थांब, किती टाइमपास कर, आणि स्पीडचं काही नाही, यू जस्ट हॅव टू फिनिश इट नॉनस्टॉप, यू हॅव टू फिनिश इट. सो वी स्टार्टेड हेला. मग एकदा मी भोर घाटात गेलो, तेव्हा आय वॉजंट वर्किंग देन, त्यामुळे आमचं वीकली शेड्यूल फिक्स्ड होतं, आणि सॅटर्डेज यूज टू बी 100+ राईट विथ अ हिल हे ऑफकोर्स. मग गेलो तर ऑब्व्हियसली थांबावं लागलंच भोर घाटात, काही नाही, आलो परत, वी केम बॅक, नथिंग. मग नेक्स्ट वीक मंथचा साधारणतः प्लॅन होता, तर म्हणले गुरुवारी भोर घाट करू. म्हटलं आताच करून आलो, थांबलीस असं म्हणले. तेव्हापासून मी अजूनही कुठल्याही हिलवरती कुठल्याही क्लाइम्ब वरती थांबत नाही. आय डू इट नॉनस्टॉप, कारण मला सतत वाटतं की त्यांना जर कळलं तर ही विल मेक मी डू दॅट अगेन. त्यामुळे आय थिंक दॅट स्लोली हेल्प मी. म्हणजे त्या दिवशी तू थांबलीस तेव्हा ते काहीच बोलले नाही, फक्त तुला सांगितलं की दिस डजंट होल्ड. नंतर सांगितलं, ते आल्यावर सगळं झाल्यावर नेक्स्ट वीकच्या राईडचं जनरल प्लॅनिंग मध्ये सांगितलं, तर हा आपण कॅन्सल झाली ती राईड. सो ते माझ्या डोक्यात म्हणजे भीतीच बसली त्याची माझ्या मनात की आता आपण विल नॉट. आणि कुठली त्यांचं म्हणणं नसलं, कुठलंही हिल जेव्हा संपत येतं आपल्याला वाटतं, त्याच्यानंतर ऑलवेज राईड फॉर 20 पेडल्स. ओके. ते संपत नाही तोपर्यंत, यू फील इट इज ओव्हर, ऑलवेज राईड 20 पेडल्स आफ्टर दॅट. त्यामुळे त्याची सवय लागली आता मला की आता संपत आलंय म्हटल्यावर जस्ट काउंट 20 मोर. ही हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल इन जस्ट हेल्पिंग मी बी मोर कॉन्फिडेंट, मोर इंडिपेंडंट, मोर अडॅप्टेबल. जसं म्हटलं तसं लंच हे खायचंच असं जे डोक्यात होतं ते हळूहळू नाही लागत. म्हणजे यू डोंट नीड टू, यू जस्ट हॅव टू ट्रेन युअर सेल्फ टू थिंक डिफरंटली. यू जस्ट हॅव टू कीप टेलिंग युअर सेल्फ की ह्याची गरज नाही आहे आपल्याला, ह्याच्याशिवाय होऊ शकतं. टू बी एबल टू अडॅप्ट इज वॉट समथिंग दॅट आय थिंक ही हॅज बीन व्हेरी व्हेरी इन्स्ट्रुमेंटल इन टीचिंग मी टू. मस्त. कुठल्याही सिच्युएशन मध्ये काही असलं तरी थिंग्स हॅव टू गो ऑन द वे इट इज प्लॅन्ड. लवली. सो या. आता सिन्स यू डू ऑल दी सोलो राईड्स, आता आपण एवढं बोललो, तर आता तुझा नवरा माझा सिनियर असल्यामुळे मला हे विचारायला पाहिजे की हाऊ इज इट ॲट द फॅमिली. म्हणजे ते लोक, कारण काहीतरी एक ॲप्रिहेन्शन असणार, पण आय एम शुअर दे सपोर्ट. म्हणजे मला माहिती आहे की ही सपोर्ट्स यू क्वाईट वेल. तर कसं त्याच्याबद्दल काहीतरी सांग. ॲप्रिहेन्शन इन टर्म्स ऑफ सेफ्टी डेफिनेटली आहे, कारण फॉर अ सायक्लिस्ट एनीवन, म्हणजे जस्ट अपार्ट मेल फिमेल, म्हणजे फॉर अ सायक्लिस्ट टू बी ऑन द रोड इज व्हेरी व्हेरी रिस्की. म्हणजे रिस्क फॅक्टर डेफिनेटली त्याच्यात आहे. परत बिईंग अ वुमन अजून, म्हणजे फ्रॉम माय हजबंड्स पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफकोर्स एक सेफ्टी कन्सर्न हाही असतोच, पण
I have been able to convince him that his I wife know. will come back, I know. you know, in One Piece. आणि टचवूड काही आतापर्यंत झालं नाहीये. सो आणि म्हणजे आय हॅव टोल्ड हिम कधी तू ही कॅन गिव्ह मी अ कॉल एनी टाइम. आणि म्हटलं मी डेफिनेटली आय विल आन्सर युअर कॉल वेअर एव्हर आय एम. किंवा माझ्याबरोबर असलेले त्यांचे फोन नंबर्स त्याच्याकडे असतात इन केस माझा लागला नाही तर. किंवा BRMs असतात तेव्हा प्रशांत जोग सरांचा नंबर त्याला देऊन ठेवलाय की आय मे नॉट म्हणजे रेंज मध्ये असले नसले तर यू गिव्ह हिम अ कॉल. ही डेफिनेटली विल एक्झॅक्टली बी एबल टू करेक्ट. पण ही डज हॅव स्लीपलेस नाईट्स. पण आता बट ही कीप्स एनकरेजिंग यू की तू हे सगळे कर टाइप्स. ही म्हणजे a lot of people around you. He does. कारण that is also a good factor की you have so much of support from home, friends, office. म्हणजे तू आता जिथे काम करतेस, the school also must be supporting. Very supportive. कारण मला I have flexible work time. 3 days a week I go a little later because I have my training. त्यांच्या सपोर्ट शिवाय मला having a full-time job and doing this would not have the entire support system has to be strong for you to be relaxed की बाबा मी हे करते तर बॅक एंडला सगळं. आणि माझी my mom started running. She ran her first half marathon at 60. मस्त. So I mean if she can do it, I don't think there is anybody who cannot do anything. And she stopped at 65. म्हणजे she said the year she DNF she will stop. Nice. My body now says की आता नको करू. But आता at the age of 75 she still runs a good 8 kilometers. Oh, fantastic. See? That's inspirational. So that's a very inspirational. So there is no ती तिच्याकडनं काही केलं की हा कर म्हटलं ऐकून घ्या आधी सगळं ऐकून घ्या. पण इट्स ऑलवेज अ येस फ्रॉम. मस्त. फारच छान. त्यामुळे ग्रेट आहे. जनरली वुमेन सायकलिस्टना असं वाटतं की एकटीने सायकलिंगला कसं जायचं. ह्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर आजच्या गेस्टला भेटणं जरुरी आहे. तू एकटी जेव्हा जातेस तेव्हा एनी इन्सिडन्सेस किंवा म्हणजे आय एम शुअर की पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं मी म्हणत नाही पण कुठेतरी तुला पण भीती वाटली असेल किंवा कुठेतरी छान एक्सपिरियन्स आला असेल तर असे काय इन्सिडन्सेस. कारण तू खूपच सोलो लॉंग राईड्स केल्यास. सो असे काही किस्से सांग ना आम्हाला. मॅनेजमेंट BRMचं हे असतात कमिटी ते म्हणतात की विमेन रायडर्स डोंट गो अलोन. म्हणजे ऑलवेज हॅव अ कंपॅनियन विथ यू. पण तसं कधी कधी होत नाही पॉसिबल. म्हणजे तुमचे स्पीड किंवा हे जर मॅच झाले नाही तर व्हेरी डिफिकल्ट टू यु नो असं एव्हरीबडी इज डुईंग देअर ओन राईड. म्हणजे माझ्यासाठी कोणी थांबावं असं एक्सपेक्टेड नाहीये. किंवा कोणीतरी थांबलं तर मी थांबून मग माझी पुढची राईड काय हा मला एक त्याचं प्रेशर असतं. सो 1200च्या वेळेला तील तवंडी घाटापर्यंत आय हॅड कंपनी. ठीक आहे आपलं मोरलेस होईल. आणि ऑलरेडी झालं म्हणजे आय थिंक इट वॉज 8:30 बाय द टाइम वी रीच देअर. पण तेव्हा मी बोथ रिअलाइज की आपलं हे स्पीड काही मॅच होत नाही आणि दोघांनाही त्याचं प्रेशर येत होतं. म्हणजे इधर फास्ट जायचं किंवा स्लो जायचं. सो डिनर केला आम्ही. वी हॅड डिनर देअर. आणि म्हणजे चर्चा काही झाली नाही पण म्हटलं आय विल प्रोसीड. म्हटलं येईलच तो मागणं. आणि झालं निघाले मी. आणि दिस वॉज इन कर्नाटक. ना आता आपल्याला टिल अबाउट आय थिंक कोल्हापूर रहदारी खूप आहे आपल्याकडे हायवेवरती. आणि ऑल रेस्टॉरंट्स आणि एव्हरीथिंग इज ऑन द हायवे. ऑफ रोड किंवा सर्व्हिस रोड असं नाहीये. विच इन कर्नाटक सर्व्हिस रोड असला तरी इट इज दे आर व्हेरी लोनली रोड्स. कोणीच नसतात. जनरल व्हेक्युलर ट्रॅफिक फॉर सम रिझन खूप कमी असतो. म्हणजे ओव्हरऑल ट्रक्स बसेस पण कमीच असतात. आय डोंट नो वाय. पण दॅट वॉज द फर्स्ट टाइम दॅट आय वॉज ऍक्च्युअली अलोन ऑन द रोड. आणि इट इज अननोन, कम्प्लिटली अननोन टेरिटरी. प्रॉब्ली सायकोलॉजिकली लँग्वेज बॅरियर पण आपल्याला कुठेतरी हर्ट करत असेल की महाराष्ट्रात कसं आपल्याला माहिती तरी आहे. राईट म्हणजे अँड देन आय वॉज कॉन्स्टंटली इन टच विथ संजय सर ऑन द फोन. आणि त्यांचं हिज म्हणजे इनबिल्ट GPS आहे त्यांना. मग आता तू कुठे आहेस. मग आता एक्झॅक्टली 20 किलोमीटर नंतर टोल नाका येईल. जबरदस्त. मग त्याच्यानंतर नदी जाईल ते हे म्हणजे ही वॉज लाईक की आता येईलच. म्हणजे यू विल कम टू बेळगाव. आता लगेच येईलच असं.
सो जात होते तरी इट इज लोनली म्हणजे आय कांट कीप टॉकिंग टू समवन. त्यामुळे जात होते. तर मग एक आले 2 बायकर्स आले म्हणजे बायकर अँड अ पिलियन. तर कहाँ जा रहे हो? तर म्हटलं बेलगाम जा रहे हो. अकेले हो? तर म्हटलं नाही पीछे टीम है पूरी और आगे मेरे हस्बैंड है. तर मला म्हटलं पीछे कोई नाही आहे. म्हटलं म्हणजे ओके. सो आणि थोडीशी वाटली तेव्हा भीती की कोण म्हणजे आता व्हॉट एम आय टू डू. तर मग रेस आहे का वगैरे. तर म्हटलं नाही जनरल इव्हेंट आहे सगळा ग्रुप आहे असं तरी मी म्हटलं. पण ही ऑब्व्हियसली न्यू ग्रुप नाहीये काही. मग ठीक गेला तो थोडा पुढे अँड देन ही स्टॉप्ड अगेन पुढे जाऊन. तेव्हा मला आय वॉज रिअली पॅनिक सिच्युएशन. मग आणि थांबला म्हणजे प्रॉपर थांबला रस्त्याच्या. आय ओव्हरटूक. मग परत लेफ्टनी आला आणि म्हणला पाणी खाना कुछ चाहिए आपको. म्हटलं नाही सब है आणि ही वेंट. सो मी इतकं बरं वाटलं ऍक्च्युली मला त्या क्षणी. ही ऍक्च्युली इंटेंडेड टू हेल्प. म्हणजे अकेले हो किंवा हे वॉज मोर आउट ऑफ कन्सर्न दॅन एनी रॉंग इंटेन्शन. पण आपल्याला थोडं म्हणजे मला त्या क्षणी असं आय वॉज व्हेरी व्हेरी स्केर्ड. बट म्हणजे आय जस्ट फेल्ट नाईस की ओके म्हणजे ऍटलीस्ट हे करून झाला. सो दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी मेमोरेबल. म्हणजे माझी पहिली एकटं दॅट पॅच ऑफ द नाईट. पण बेळगावला पोचल्यावर मग मी किरीटला म्हटलं की यु नो जस्ट राईड बी विथ मी. कारण ही वॉज ऑल्सो ऑन दॅट 1200. सो देन वी रोड टुगेदर. पण हो असं एक जरा इनिशियली थ्रेटनिंग एक त्याच्यानंतर रिलीफ सॉलिड असेल. हो मस्त. आणि असं काय खूप छान एक्सपिरियन्सेस की या खा बसा तू एकटीच राईड करते. आता डीसी किला झाला तसा. जसं डीसीच्या आय क्रॉस्ड द टोल नाका आणि पाणी मला संपलं ते माहिती होतं. बट फॉर आय डोंट नो वाय आय डिडंट स्टॉप टू फिल वॉटर. कारण नॉर्मली टोल नाकाच्या इकडे असतातच. बरोबर. थोडे पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की आता इकडे आपल्याला पाणी मिळणारच नाहीये. तर मागे जावं परत का काय करावं की इट वॉज सो फुलिश टू नॉट हॅव जस्ट स्टॉप्ड अँड यु नो जस्ट बॉट वॉटर. तर एक कपल होतं. तर रेस आहे क्या म्हणून. आणि लॉट ऑफ पीपल आणि स्पेशली विमेन रायडर्स असला की खूप क्युरिओसिटी असते लोकांमध्ये. आणि दे हॅड ऑब्व्हियसली प्रोबेबली सीन. म्हटलं हा रेस आहे. तर ते म्हटले हा हमने देखा पुढे आपकी गाडी नाहीये क्या. म्हटलं नाही मैं अकेली चला रही हूं. हाँ बहुत सारे लोग दिखे जाने वाले. पण तुझ्याकडे नाहीये. मस्त. तर तो कहाँ जा रहे हो फिर अकेली जा रहे हो क्या. तर मी त्यांना म्हटलं पाणी हवंय मला. तर म्हणले हा आव म्हणून. तर सर्व्हिस रोडला नेलं. सर्व्हिस रोड थोडासा खाली होता आणि पिच डार्क होतं तिकडे आणि काहीच नव्हतं आजूबाजूला. एक छोटीशी पुढे शांती सारखं एक असं रनडाऊन रेस्टॉरंट किंवा हे आणि ते बंद झालेलं होतं. तर तो म्हणला मेरा घर यही है असं म्हणला. ही वॉज विथ हिज म्हणजे देयर वॉज अ लेडी हे होती त्यांच्याबरोबर. पण म्हटलं आता घरी बिरी नको जायला. तर म्हणला अच्छा आप रुको यही पे. तर त्यांनी ते उघडायला लावलं रेस्टॉरंट आणि पाणी दिलं आणि ही डिडंट चार्ज म्हणजे त्यांनी पैसे नाही घेतले माझ्याकडनं. आणि मग रेस आहे क्या वगैरे ते झालं आणि शी जस्ट सेड की अल्लाह आपको कामयाबी दे. सो इट वॉज व्हेरी नाईस व्हेरी व्हेरी टचिंग. म्हणजे परत अगेन पीपल वॉन्टिंग टू हेल्प आणि जस्ट वॉन्टिंग टू बी अ पार्ट ऑफ युअर जर्नी. आय थिंक इट इज मोर पॉझिटिव्हच हे मला नेहमी जास्त आले एक्सपिरियन्सेस. मस्त. फारच छान इन्साइट. ज्यांना लॉंग राईड्स करायचे त्यांनी खरंच हे इन्सिडेन्सेस लक्षात ठेवा की आय थिंक वी शुड बी अलर्ट. वी शुड बी केअरफुल. पण देर आर पीपल हु आर आउट देअर टू हेल्प यू. म्हणजे एक आपल्याला अप्रिहेन्शन असणारच आहे. पण स्पेशली बिंग अ वुमन रायडर ते लगेच ते अँटीना लगेच बरोबर आहे आणि ते व्हायला पण पाहिजे. सो दॅट कीप्स यू सेफर ऑल्सो. पण इन्सिडेन्सेस लाईक दिस ऑलवेज म्हणजे आय होप इट एनकरेजेस विमेन टू यु नो बी एबल टू राईड कॉन्फिडेंटली राईड. खरंच राईट. आणि मग व्हेरी ऑब्वियस क्वेश्चन पण लूब ब्रेक्स. हाऊ डू यू मॅनेज युअर टॉयलेट ब्रेक्स. डिफिकल्ट. आपल्याकडे इंडिया अनफॉर्च्युनेटली हॅज नॉट रीच्ड. बट पेट्रोल पंप्स आर द बेस्ट प्लेसेस for lubricants and surprisingly most of them are very very clean. They are very very welcoming also. म्हणजे कधी कुठलाही प्रश्न विचारत नाहीत किंवा नाहीये असंही म्हणत
म्हणत नाहीत. किंवा आय हॅव ऑल्सो गॉन टू मेन्स हे की विमेन नाही नसतंच कधी कधी तरी जस्ट वन टॉयलेट, सो दे डू अलाव यू टू यूज देम. इनफॅक्ट आता हे म्हणलीस म्हणून आमचं आता रिसेंट आम्ही बाजीराव राईड म्हणून आमची राईड असते, MP मध्ये होतो आम्ही, आणि आम्ही जनरली जेव्हा ग्रुप असतो विमेन असतात तेव्हा आम्ही जनरली पेट्रोल पंप शोधत जातो. आम्ही थांबलो आणि तिकडे एक अटेंडंटला विचारलं की लेडीज आहेत तर टॉयलेट, तर म्हणला हा लेडीज लोक के लिए है, जेंट्स लोक के लिए बाहेर आहे. म्हणजे इन अ वे इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. पण आम्ही पण जनरली वी से की टॉयलेट्स, पेट्रोल पंप्स आर द बेस्ट फॉर विमेन सायकलिस्ट. आणि नाहीतर होल वावरीजावर आहेच, ते झालंच आपल्याकडे आहेच खूप, म्हणजे मिळतो आडोसा. आणि असं म्हणजे आय हॅव नेव्हर फेल्ट अनसेफ इवन यु नो बीइंग ऑन द रोड, आणि म्हणजे झाडाच्या आडोसा घेऊन हे करायला असं आय हॅव नेव्हर फेल्ट अनकम्फर्टेबल किंवा असं वॉच्ड अपॉन एव्हर. त्यामुळे आय थिंक नाहीये इतका प्रॉब्लेम. पण हो, ड्युरिंग द डे टाइम इट डेफिनेटली can be a hindrance. Correct. पण पेट्रोल पंप्स आहेत आता आपल्याकडे. पेट्रोल पंप्स आजकाल आहेत. All most petrol pumps will have a washroom. So anybody having this apprehension, I think, should target petrol pumps. Safer पण आणि cleaner पण. I think that makes sense. आपण एकदा असं जनरल ऑफ हँड गप्पा मारत होतो त्या DC नंतर, तेव्हा तुम्हाला एक फार इंटरेस्टिंग इन्सिडेंट सांगितलं होतास की तुला रात्री असं काहीतरी, कारण रात्री सोलो रायडिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो सगळ्यांना सांगतो किस्सा. बेळगाव, आय थिंक आय मस्ट हॅव रीच्ड इट अबाउट 11:30-12, आणि बेळगाव टू अंबोली घाट उतरायचा होता. आणि तो मधला पार्ट इज एक्स्ट्रीमली लोनली, आणि ऑफकोर्स इट वॉज पिच डार्क, आणि जंगल हेच आहे तो ऑलमोस्ट. आय थिंक इट इज अ फॉरेस्ट हे, आणि ब्युटिफुल क्वेंट हाऊसेस हे, आणि आय थिंक दिवाळी असल्यामुळे सगळ्यांच्या घरात आकाशकंदील आणि हे. पण खूप कमी होती ती, म्हणजे असं एक दोन घर स्पार्सली, व्हेरी स्पार्स, आणि असे लाईट खूप पॉवरफुल ऑब्व्हियसली लागतो. आणि त्या लाईट मध्ये मला सारखे 2 डोळे, आता म्हटलं ते डोळे कुत्र्याचे आहेत, मांजराचे आहेत का, म्हणजे वाघ हे का कोण आहे हे कळायचंच नाही. आणि असं आय वुड ऑलवेज फील दे आर स्टेअरिंग राईट ॲट मी. त्यामुळे दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी इरी फिलिंग. आणि ते खूपदा दिसले. आता आय डोंट नो इफ इट वॉज द सेम ॲनिमल दॅट वॉज फॉलोईंग मी ऑर प्रोटेक्टिंग मी असं म्हणू, पण खूपच असं म्हणजे इट वॉज क्वाईट स्केरी टू बी देअर आणि टू एक्सपिरियन्स दॅट. आणि पिच डार्क, म्हणजे ॲब्सोल्युटली काही नव्हतं, आणि सतत ते डोळे शायनिंग आईज आफ्टर एव्हरी 10-15 मिनिट्स. त्याच्यामुळे थँकफुली झोप आली नाही मला अजिबात. डिड नॉट फील स्लीपी, डिड नॉट वॉन्ट टू स्टॉप or take any kind of a break throughout the night till I reached Amboli at kaitri, at 6:37 in the morning. So that was very very memorable. If I have to do that again, I'm not sure I would want to do that solo or alone. आणि बेळगावच्या इकडे बरीच लोक एकत्र आम्ही ऍक्च्युअली होतो. सो आय थॉट की लगेच निघूच सगळे, बट आय थिंक आय हॅड टू डू दॅट पॅच बाय माय सेल्फ टू कॅरी होम दिस मेमरी. हो, त्यामुळे तसं मस्त खूपच इरी आणि एक्सिलरेटिंग इरी असं इट वॉज ऑल. छान वाटतं, नाही वाटत नाही, अजूनही नाही वाटत. अरे बाप, आता जास्त अरे बापरे होतं खरं की बापरे, म्हणजे वेंट थ्रू ऑल दॅट अँड इट वेंट ऑन थ्रू आउट द नाईट. म्हणजे असं 1-2 तास असं नव्हतं ते. दॅट एंटायर पॅच अबाउट 8-9 hours of being completely. पण मग अशा वेळेला what kept you going? हा थॉट आल्या लगेच पुढे येतो की there are so many people are waiting for me to finish. Nice. So it will be just nice for me to finish it, at least for them, if not for me. पण क्विटिंग हा कधी विचार येत नाही. कंटाळा खूपदा येतो किंवा खूपच बोर होतंय आणि हे वेळेत नाही मे बी फिनिश होऊ शकणार आहे, किंवा आय एम ऑफ टार्गेट, किंवा असे खूप नेगेटिव्ह थॉट्स पण तेवढेच येत असतात. पण बॅक ऑफ माय माइंड आय ऑलवेज नो दॅट देयर आर पीपल आर गोइंग टू बी व्हेरी हॅपी व्हेन आय फिनिश दिस. सो आय थिंक दॅट इज व्हॉट मोटिवेट्स मी टू रिअली कीप गोइंग.
मस्त, व्हेरी नाईस, लवली इनसाइट, मस्त. तो आता तू म्हणजे अगेन लॉंग राईड्स वेन वी से, तर ॲज अ बिगिनर सायकलिस्ट और ॲज अ नॉन सायकलिस्ट एक क्वेश्चन डोक्यात असतो की सायकलच्या सीट एकदम नॅरो असतात आणि इतका वेळ सायकलच्या सीटवर बसायचं, इट इज अनकम्फर्टेबल, शॅफिंग, डिस्कम्फर्ट. तर कसं भयंकर असतं शॅफिंग हा प्रकार is bad, but I think what works for me is parachute coconut oil. That's the best. कारण एकतर ऑइल हे असल्यामुळे ते स्प्रेड हे होतं इव्हनली हे. आणि सायकलिंग शॉर्ट्सला पण मी वॅसलीन लावते ऑन द एजेस बिफोर अ लॉंग राईड. आणि स्वतःला पण आणि मध्ये मध्ये थांबले की आय नॉर्मली क्लीन माय सेल्फ कम्प्लिटली. से आफ्टर एव्हरी 50-60 किलोमीटर्स कम्प्लिटली क्लीन करायचं, परत हे लावायचं. कारण खूपदा तर स्वेट आणि हे त्या सॉल्ट सेडिमेंट्सनी पण शॅफिंग होत राहतं. सो वन हॅज टू टेक केअर ऑफ दीज थिंग्स ऑल्सो. त्यामुळे वेट वाईप्स कॅरी करते आणि जस्ट टू कीप युअर सेल्फ क्लीन आणि म्हणजे लुब्रिकेटेड असं म्हणू विथ हे. दॅट वर्क्स ॲब्सोल्युटली फाईन. मोस्ट ऑफ तरी होतच थोडंफार शॅफिंग होतच, पण दॅट हेल्प्स. आणि a good pair of shots, again that one has to just keep experimenting आणि what works आणि what doesn't. And your jersey back pockets will have your food stuff. एखादा स्पेअर पंप किंवा तू काय प्रॅक्टिस वगैरे तुला समजा पंक्चर झालं तर करता येतं. सेल्फ सपोर्टेडला एक्झॅक्टली. म्हणजे माझा हाऊ कम्फर्टेबल आर यू विथ ऑल दीज थिंग्स. घरी केलं तेव्हा खूप कम्फर्टेबल असतं. एकदा जेव्हा युनिव्हर्सिटीला पंक्चर झालं तेव्हा करताच आलं नाही मला. आय जस्ट पुट इट इन अ रिक्षा आणि केम बॅक होम अँड दिस इज लाईक 3 days बिफोर DC. हो अच्छा. हा, तर म्हटलं अवघड आहे हे. म्हणजे मला हवाच भरता आली नाही फॉर सम रिझन. चेंज केलं, सगळं केलं, काय आय जस्ट कुडंट फील एअर. म्हणजे हे घातले त्यामुळे खूपच स्ट्रेसफुल झालं होतं. आपल्याला जर हे पंक्चर झाली तर काय जमलं तर थँकफुली टचवूड झालं नाही, बट आय एम शुअर झालं असतं तर त्या क्षणी वेन आय न्यू की देर इज नो अदर ऑप्शन, ते जमलं असतं आणि केलं असतं. मग संजय सरांनी तुला हे पण सांगितलं की तू दुसरीकडे कुठे ट्रेनिंग केलं की कसं पंक्चर? मी संतोष सरांकडे जाऊन हो, आणि ते म्हणायचे इकडे ये, ते काढ, घाल आणि घरी जा. ओके. सो 3-4 वेळा ऑलमोस्ट एव्हरी वीकेंड सॅटरडे आय यूज्ड टू गो डू दॅट अँड बेसिकली घरी करायला लागली एव्हरीथिंग. आणि त्या छोट्या पंपनीच भरायची हवा, कारण दॅट इज ऑल यू कॅन कॅरी. आणि तो इट इज डिफिकल्ट टू यूज दॅट पंप. आणि त्याचे ते आकडे इतके छोटे असतात तर चष्मा लागतो आता. त्यामुळे त्याची पण सगळी प्रॅक्टिस. चष्मा घाला तर त्याच्यावरती देर हॅज टू बी टॉर्च. त्यामुळे तो हेड टॉर्च पण कॅरी केला होता मी ड्युरिंग द राईड. आणि तो फ्रंट टॉर्च ठेवता येत नाही, म्हणजे हाऊ डू आय होल्ड इट, हाऊ डू आय फोकस इट. त्यामुळे आय वॉज कॅरिंग अ हेड टॉर्च ऑल्सो, की पंक्चर झाला तर तो हेड टॉर्च लावून तरी निदान आय शुड बी एबल टू. Nice. So anybody who wants to do a solo self-supported 1200 kilometers, 600 kilometers, please contact her to write down what all to carry. कारण इट्स अ डिफिकल्ट ना. मग सायकलवर तुझ्या जर्सीज आणि सॅडल पाऊच मध्ये हे सगळं मॅनेज करायचं. इट्स अ व्हेरी you have to be very meticulous. Very meticulous. Yeah, that's the correct word. कारण खूपच डिफिकल्ट आहे हे सगळं. तू आता एवढं काय काय बोललीस, मी विचार करतो की सायकलवर एवढं कुठे ठेवलंयस तू सगळं. सो नाही, डीसीच्या वेळेला आय वॉज कॅरिंग अ सॅक, पण मग लक्षात आलं की सॅक आली की अजून खूप सामान त्याच्यात मी नेलो. आणि मग पाऊस पडला तर मग हे पण असू दे. मग आय रिअलाइज की ते खूप हेवी होतं. एक्झॅक्टली. आणि मिडवे थ्रू जिकडे म्हणजे ड्रॉप पॉइंट होता वेअर यू कुड ऍक्सेस हो असतं, तिकडे सगळं काढून टाकलं मी. म्हटलं पडला पाऊस बिऊस तर तेव्हा मग हे असं झालं तर हे पण असू दे असं. सो यू एंड अप कॅरिंग मोर इफ यू हॅव मोर स्पेस. त्यामुळे दॅट लिमिटेड स्पेस ऍक्च्युअली इज बेटर. यू कॅन प्रायोरिटाइज व्हॉट यू नीड ऍक्च्युअली. आणि हाऊ यू पॅक ऑल्सो, कारण ते सगळं कॉम्पॅक्ट असायला पाहिजे. मस्त. This is also very interesting. But I have my entire world in those three pockets behind. Exactly. मस्त.
आपलं म्हणजे ऑल ऑफ अस आर इन टू अ बिट ऑफ सोशलायझिंग आणि आपले फॅमिली फंक्शन्स खूप असतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. मग विथ ऑल दिस ट्रेनिंग, युअर स्कूल, काहीतरी सण आला, मित्रांनी फ्रेंड्सनी कॉलवर, तर कसं सगळं गणित कसं बसतं तुझं? बसवावं लागतं थोडंसं. आणि विथ एन्ड्युरन्स वन गुड थिंग इज दॅट हे सगळं करून करता आलं पाहिजे, कारण शेवटी वन हॅज टू बी टायर्ड. एन्ड्युरन्स इज बरोबर. दमल्यानंतर तुम्ही हाऊ यू मॅनेज युअर राईड इज ऍक्च्युली दॅट इज वेअर द ऍक्च्युली गेम बिगिन्स. करेक्ट करेक्ट. त्यामुळे देर आर टाइम्स व्हेन आय पार्टीड टिल 2 in the night अँड गॉन फॉर अ राईड ॲट 5 in the morning, जर काही इव्हेंट किंवा हे असलं तर. आणि एकदा जर काही ठरवलेलं असलं तर मी आय डोंट चेंज दॅट प्लॅन. म्हणजे पार्टी आहे म्हणून मी राईड चेंज केली असं नॉर्मली नाही. उलट झालं असेल की राईड आहे म्हणून आय एम नॉट कमिंग. हो, or I'm coming but I am not partying or socializing. बऱ्याच वेळा मी झोपते लोकांकडे गेली, कारण आय नॉर्मली स्लीप ॲट 9:15. त्यामुळे मला आता ओव्हर द इयर्स मला जागताच येत नाही. सो ऑल माय फ्रेंड्स नो, त्यामुळे 10-11 वाजले unless you are doing a 600 or a 1200. येस. आणि जरा डोळे बिळे दिसले की म्हणजे आय डेफिनेटली सॉर्टेड फॉर द नाईट. त्यामुळे नॉर्मली झोप त्यांच्याकडे मी झोपते, मग जाताना सचिन उठवतो आणि वी गो बॅक होम. त्यामुळे आणि डाएट म्हटलं तर आय डोंट ईट एनिथिंग आफ्टर 7. ओके. म्हणजे स्ट्रिक्टली पार्टी असो, घरचं फंक्शन असो, काही असो, नथिंग आफ्टर 7 एक्सेप्ट द टाइम्स वेन आय फील लाईक eating किंवा I want to cheat, not because I will not have a cake at 7 because it is there. Okay. So I do eat a cake, but that's only when I want to have one. So I will go and buy one and I will sit and binge on it, say at 11 in the. आणि there are days like this. There are days like that. There are days like that. आहेस तू ट्रेनिंग शेड्यूल मध्ये, पण आज यू वॉन्ट टू टेक अ ब्रेक. हो. आणि आज मी म्हणजे तो probably that change also keeps you in better shape for the next. But the change has to be for that one day a month किंवा one in 15 days. पण कधी कधी 2-3 दिवस चालतो असं पण होतं की I just want to hog for 2-3 days. So I just let go. I just fulfill whatever I feel like eating, आणि that's the end of it. Without thinking much about it. की अरे हां चांगलं आहे. So all those people who are listening to this, please, ki kaditari it's okay to go wild in a while. It is good. But more or less it is, and I think it has just become a lifestyle. Right. I think for most of us that has changed. Right. म्हणजे आपण सगळे बरेच लोक एन्जॉयमेंट इज सायकलिंग असं ते झालंय. त्यामुळे आय थिंक दॅट ऑल्सो कीप्स अस गोइंग. की सो ओनली इफ आय हॅव टू गो आउट फॉर अ डिनर डेट विथ सचिन इज द टाइम व्हेन आय से की आपण दोघं एकत्र जाणार असलो तर आय सेड वी विल ऑल्सो हॅव अ बियर अँड आय विल ऑल्सो ईट. आय सेड कारण आमचं नाही तर देन इट बिकम्स डिफिकल्ट फॉर अस टू गो आउट. पण म्हटलं अजून नाही, बट इट्स जस्ट द टू ऑफ अस. आय सेड ग्रेट, वी विल, आय एम ओके डुईंग दॅट. सो बट हो, डिसिप्लिन is a must. Day in and day out I'm eating the same thing. When I'm eating 3 eggs for dinner, I think for the last 1.5 years. Okay. तेच खाते मी डिनरला. I am not bored of eating that. तेच तू म्हणलीस तसं इट हॅज बिकम अ हॅबिट, इट हॅज बिकम अ लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये कोणाला तरी ऐकायला ऑड वाटत असेल, पण तुला ते करायला काहीच वाटत नाही. आणि आता एव्हरीबडी नोज की मी नाही खात 7 नंतर. बरोबर. इन्व्हाइटेड एनिवेअर, पीपल आर व्हेरी ओके विथ दॅट. शी इज नॉट गोइंग टू ईट ऑर ड्रिंक एनिथिंग. सो आणि स्लीप आय थिंक इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल टू म्हणजे मला 7 तासाची झोप सायकोलॉजिकलीच इट मेक्स मी फील व्हेरी व्हेरी फ्रेश. आणि हा तेच त्यामुळे आय थिंक 9:15 to 4:15 म्हणजे जास्तच आहे, पण आय एम ऑफ टू बेड ॲट 9:15. बेस्ट. आय थिंक सगळेच ते सांगतात की स्लीप इज वन ऑफ द बेस्ट वेज टू रिकवर युअर बॉडी अँड बी रेडी फॉर द नेक्स्ट डे. सो स्लीप इज इक्वली इम्पॉर्टंट ॲज मच एज युअर ट्रेनिंग इज. सो आता नेक्स्ट टार्गेट्स काय आहेत तुझ्या डोक्यात? बाहेर म्हणजे आउट ऑफ इंडिया हे जे काय मोठ्या मोठ्या रेसेस असतात त्या काही आहेत? मला किक नाहीये अजून त्यांचं. ओके. I'd rather if I get an opportunity, I'd rather do things here in Okay. And India. We've got good facilities, good routes, good routes. Yes. तुझी आतापर्यंतची एकदम अशी हाय मिळालेला कुठला रूट आहे असा की हा रूट फारच अमेझिंग होता, ॲब्सोल्युटली वर्थ एव्हरी ड्रॉप ऑफ स्वेट?
म्हणजे ॲज स्पीकिंग व्हील कम्युनिटी आपला जो मोठा घाट आहे तो एकदम असा आम्हाला खूप म्हणजे बरेच वेगवेगळे घाट्स केलेत आपण आंबेनाळी पण सह्याद्री क्लासिक मध्ये वगैरे केलेलं आहे, पण मोठ्या घाटला गेल्यावर एक जे कम्फर्ट फिलिंग येतं ना, तसं असं काही कुठला रूट आहे का, किंवा आधी तू खूप एखादा रूट करायचीस आणि आता इट हॅज बिकम टू इझी बट स्टील इट हॅज अ स्पेशल प्लेस इन युअर हार्ट? आता वेन आय स्टार्टेड रायडिंग म्हणजे माझी बेसिक माय पर्सनॅलिटी इज टू बी व्हेरी डिपेंडंट. आता हे वन विल नॉट रिअली बिलीव्ह दॅट तू जे सांगितलंयस कोणीच नाही ह्याच्यावर विश्वास ठेवणार. तर एकटं उठून जाणं हे कधी डोक्यातच नसायचं. अँड देन इव्हेंच्युअली आय रिअलाइज्ड की नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू हॅव टाइम वेन आय हॅव द टाइम. आणि इट यूज टू लीव्ह मी व्हेरी फ्रस्ट्रेटेड की अरे कोणीच येत नाही म्हणून आपल्याला जाता येत नाही. सो म्हटलं आपण आपली आपली राईड करू. आणि तेव्हा कॉमन वॉज टू डू द चांदणी चौकचा सर्क्युलर हे आय थिंक 18 किलोमीटर माझ्या होम टू होम होतं. सो देन एकदा म्हटलं की आता कोणीच नाही, आपण आता उद्या अगेन द एंटायर नाईट वॉज अ स्लीपलेस नाईट की उद्या आपल्याला एकटं जायचं, उद्या आपल्याला एकटं. दिस वॉज इन द व्हेरी इनिशियल स्टेजेस. पण म्हणजे तेव्हाही अशी खूप भीती मनात होती की आता आपल्याला ते एकटी ती राईड करायची. आणि वेन आय फिनिश दॅट राईड म्हणजे मला सेन्स ऑफ अचीवमेंट तेव्हा जो आला, किंवा सेन्स ऑफ एक प्राईड, एक सॅटिस्फॅक्शन, इट वॉज द सेम वेन आय डिड DC. सो आय थिंक इट इज नॉट ऑलवेज अ पोडियम फिनिश किंवा टू डू समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी दॅट हॅज टू मेक यू हॅपी. म्हणजे मला ते जर मी तेव्हा केलं नसतं तर आय वुडंट हॅव बीन हिअर टुडे. त्यामुळे मला तो एक म्हणजे चांदणी चौक विल ऑलवेज हॅव अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट. मला तो एकट्याने 18 किलोमीटरचा तो रस्ता आपल्याला एकट्याने करता आला तेव्हा तो मलासाठी दॅट आय थिंक मेमरी इज व्हेरी स्पेशल. म्हणजे फेल्ट व्हेरी गुड तेव्हा, म्हणजे व्हेरी कॉन्फिडंट की आपण राईड करू शकतो, आपण एकट्याने राईड करू शकतो. हे दॅट फिलिंग वॉज व्हेरी 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 स्पेशल. इट इज व्हेरी स्पेशल. सो बघा, स्मॉल विक्टरीज लाईक दिस लीड टू बिगर विक्टरीज. But that will still म्हणजे आता if I have to compare I will still hold be a bigger victory. Yes, it is. म्हणजे चांदणी चौक आता you must be generally doing it. पण मी नेहमी तिकडे गेले की I always ते आठवतं तुला. I always feel a sense of gratitude when I go okay ह्याच्यामुळे मी whatever I am today is because of this small little climb that I did so many years ago. त्यामुळे जबरदस्त. खूपच मजा आली. आपण आज एकदम ह्याच्यात वेगळ्या टॉपिक्सवर बोललो रादर. आणि मी इनिशियली स्टार्ट केलं तसं मी म्हटलं असं की रिस्पेक्ट अजून वाढला. आणि तू मगाशी बिअरचं म्हणाली सचिन बरोबर, तर तू आणि तो आणि आता एकदा मी पण येणार आहे. मोस्ट वेलकम. सो खूपच मजा आली. थँक्यू. आय एम शुअर की बऱ्याच लोकांना हे बरंच रिलेट होईल. मजा आली, छान वाटलं. सो थँक्यू सो मच. आणि कधीतरी तुझ्याबरोबर एक मोठी राईड करायला आम्हाला पण आवडेल. लेट मी नो व्हेन करू आपण. ऑल द बेस्ट फॉर युअर थँक्यू अपकमिंग इव्हेंट्स. थँक्यू सो मच. अच्छा, माझा नेक्स्ट होणार आहे.